एकच नंबर वाइब. वाव. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी 11 वाजताच व्लॉग चालू केला आहे, कारण मी गावात गेलेली मच्छीला. आज आमचे उपवास सगळ्यांची सुटलेले आहे देवउठ्ठीला आज, त्याच्यामुळे आज बघा काय आणले. हे हलवा, माकली आणि कोलबी. तर हे आमच्या सुमन कोळी नाहीत गावातल्या, त्यांच्याकडून मी आणलेलं आहे. आणि तुकडी बघा हलव्याची किती मोठी अशी आहे. तर ही मी आणलेलं आहे, आता स्वच्छ करते आणि मग जेवण बनवते. चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. इथे बघा मी जेवणाला सुरुवात केली. आता इथे हे फ्राय करणार आहे आणि इथे माकली ठेवली, मसाला माकली बनवीत, म्हणजे ती फ्रायच होणार आहे. आणि ही तवा फ्राय कोलबी. आणि इथे घेतलं आपण हा रस्सा, आणि हा आपला रस्सा झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि वरून आता कोथिंबीर घालते. तर मी इथे सर्वकडे असे जेवण बनवून ठेवले, कारण मला आज पटापट उरकायचं आहे, त्याच्यामुळे हे सर्व करत लावलं आहे. तर चला आता मच्छी फ्राय करते. चला मी तुम्हाला दाखवते जेवण. हे बघा, ही कोलबी मस्त अशी झालेली आहे, टिफिनवर बनवले त्याला. ही आपली माकली होतं आहे, ही हलव्याची तुकडी, आणि हा लजीज असा हलव्याचा रस्सा. आता फक्त भात राहिला आहे, भाकरी वगैरे झालेली आहे. आणि लवकरच मी आता लगेच ब्लाऊज वगैरे शिवायला घेते, त्यासाठी मी ही सर्व घाई केली. तर आता आम्ही चाललोत उल्हान रोडमध्ये. उद्यासाठी माला वगैरे आणायचे आहेत, ते आणायला चाललोत, कारण उद्या दसरा आहे. तर बघू आता माला वगैरे कशा मिळतात ते आपल्याला. दरवर्षी आम्ही येतो इथे उलव्यामध्येच न्यायला, पण आता आज लेट झालो, तर बघू मिळतात की नाही ते. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. ही सर्व गाववालीच आहेत बघा. इथे शगुन रियालिटी समोर असे हारवाले आहेत. हे बघा, यांच्याकडूनच आम्ही नेहमी इथून हार, मस्त आम्हाला हार देतात रिजनेबल प्राइसला ना काका. बोला काय बोलणार आहे. एक नंबर व्यक्तिमत्व आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि कधी यायचं असेल तर यांची इथे या, म्हणजे असं म्हणजे प्राइस पण कमी करतात आणि मस्त देतात. आम्ही दरवर्षी यांच्याकडनं घेते, मी चला घेते. आणि इथं आम्ही घरातले हार, घरातले सर्व हार आम्ही यांच्याकडूनच घेतो. ते बघा मस्त आहे. ताई ताई हे बघा मस्त असे हार असतात, फ्रेश एकदम असते माल सर्व. चला सर्व आता यांचीच आहेत सर्व फुलं. मी घेते आता ही फुलं. शेतामध्ये आता आलोच मिठाई वगैरे घ्यायला. पेढा तिकडे आहे का. बघा इथे एवढे आता हार वगैरे आम्ही घेतलेत, आणि आता चाललो. गाडी खूप लांब आहे, इथून चालत जायला लागेल एवढा घेऊन. तर चला आता घरी गेल्यावरच भेटू. मध्ये बघा कसे इथं लागला का आता महोत्सव, तो मार्केट इथं लागला का. इथे पण एक आहे आणि तिकडे एक आहे वाटतं. आणि आता आम्ही चाललोत जेवायला. बघतून जरा कुठेतरी असं वेगळा काहीतरी खायला, कारण आता पुन्हा गणपतीचे मग 5 दिवस आम्हाला असंच भाजी वगैरे खायला. मस्त डेकोरेशन केलंय बघा एंट्रीला. हे सर्व देवीचं आहे बघा मंडप, ते उल्हान रोडमध्ये दाखवतात ना, तो आहे इथे. लाइटिंग बघा किती डेकोरेशन सर्व इथे. देवीचं कुठं येतं इथं मध्ये, हा इकडे येऊ मखर. हा महाराज येतात तिथं. एकच नंबर वाईब. वाव.
आलो जेवायला जय मल्हारमध्ये. सगळं तुम्हाला दाखवते. जय मल्हार आणि एकदम म्हणजे आपला घरगुती जेवण. चला हॉटेल मस्त. इथे आल्यावर आम्ही असं बाहेरच बसलो. आतमध्ये रिकाम आहे पण आम्ही बाहेर बसलो कारण बाहेर बरं वाटतं वारायचे. आणि यांचा आपल्याला हे देतात टाईमपास म्हणून हे सध्या खायला देतात. असं एकदम मस्त लागतं. स्टार्टरला आम्ही लॉलीपॉप मागवलेलं आहे. घाई झाली खायची. खाऊन टाकले पहिले. पाऊस जोरदार लागलेला आहे बघा आणि मस्त असा वारा सुटलेला आहे. आणि आता आमचा इथे जेवण पण येईल. स्टार्टर खाऊन झालं आहे आमचा. आतमध्ये चालू बराच पाऊस आहे. आपली मस्त अशी मटण हंडी आणि भाकरी आलेली आहे. दाखवते. प्रॉन्स कोळीवाडा एकदम टेस्टी असते. तर उलव्यावरून आत्ताच मी घरी आली आणि सर्व ते हार वगैरे आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेत कारण उद्या नंतर मग बुरशी नको पकडायला. उद्या संध्याकाळी आपल्याला करायचं आहे पूजन. तर त्यासाठी मी आता फ्रीजमध्ये ठेवलेत ते. आणि उलव्याला जातानाच मी सर्व साफसफाई पण करून गेलेली मी. त्याच्यामुळे आता काय एक ब्लाऊज आहे ना माझा तो मी कंप्लीट करते. नंतर तुम्हाला दाखवीनच मी कुठला शिवला आहे तो ब्लाऊज. तर आजचा व्लॉग माझा कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.